सध्या आपण पहलगाम शहरामध्ये आहोत आणि या पहलगाम शहरामध्ये ज्यावेळेस तुम्ही एंट्री घ्याल त्यावेळेस पहलगामचं हे सेल्फी पॉईंट लागतं। हे सेल्फी पॉईंट जे आहे ते पर्यटकांचं आकर्षण केंद्र आहे। आपण पाहू शकतो की ज्या ठिकाणी पर्यटक या सेल्फी पॉईंटला येतात आणि फोटोज जे आहेत ते काढण्याचा या पर्यटकांना जो आहे तो मोह जो आहे तो आवर्ताना पाहायला मिळत नाहीये। 22 तारखेला पहलगाममध्ये भ्याड दहशतवादी हल्ला जो आहे तो पर्यटकांवरती झालेला होता आणि त्यानंतर पर्यटकांनी जे आहे ती या पहलगाममधनं पाठ फिरवलेली होती। परंतु आता देखील काही पर्यटक जे आहेत ते पहलगामला या ठिकाणी भेट देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। अत्यंत मनमोहक असं दृश्य जे आहे या संपूर्ण पहलगाममध्ये आपल्याला पाहायला मिळते। हा पहलगामचा सेल्फी पॉईंट असेल तर त्या सेल्फी पॉईंटच्या पाठी आपण ही संपूर्ण झील लेदर नदी आपण पाहू शकतो। बर्फाच्छादित हे संपूर्ण डोंगर आहेत। या डोंगरामधनं ज्यावेळेस बर्फ वितळला जातो हा संपूर्ण बर्फ जो आहे तो पाण्याच्या स्वरूपात या संपूर्ण नद्यांमधून पुढे वाहताना पाहायला मिळतोय आणि या संपूर्ण नदीमध्ये मोठ्या संख्येने पर्यटक जे आहेत ते या ठिकाणी फोटो काढताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि पर्यटकांनी जरी देखील पहलगाममधनं पाठ फिरवली तरी काही पर्यटक जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत। हे काका आलेत हे काही पर्यटक आलेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। तुमचं नाव काय, कुठून आलात आणि किती दिवसांसाठी या ठिकाणी तुम्ही राहण्याकरता आलात? खरं तर दहशतवादी हल्ला झाला, हल्ल्यानंतर तुम्हाला भीती वाटत नाही का? आम्ही 22 तारखेला आलो इकडे काश्मीरला आणि 22 तारखेला जिकडे झालं आम्ही फर्स्ट डे गुलमर्गला होतो ना, मग 23-24ला आम्ही कॅन्सल केलं आहे आणि परत इकडे कळालं का हे ओपन झालं आहे ना, इकडे सर्व सिक्युरिटी वाढलेली आहे म्हणून आम्ही इकडे आलो परत बघायला। परंतु भीती तुम्हाला वाटली नाही का? ज्या दिवशी हल्ला झाला त्या दिवशी तुम्ही गुलमर्गला होता, संपूर्ण सैन्य या ठिकाणी पोहोचलं गेलं, सर्वांचे घरून फोन येत होते की तुम्ही लवकर या इकडे, राहू दे आपण नंतर बघू, पण इकडच्या लोकांनी आम्हाला फार कॉपरेट केलं। त्यांनी सांगितले तुम्ही अजिबात भिवू नका, आम्ही सर्व तुमच्या पाठीशी आहोत ना, तुम्ही इकडे आरामशीर खुशाल राहा। तर मग आम्ही 2-3 दिवस दुसऱ्या ठिकाणी स्टे केले ना, आज आम्ही जाणार होते 2 दिवस नंतर, पण विचार असा केला की इकडे परत कधी येणार ते एकदा आपण बघून घेऊया। तुमचं नाव काय आणि मुंबईमध्ये कुठे राहता तुम्ही? आम्ही मुंबईमध्ये बोईसर राहतो, माझं नाव फतेहचंद जैन। आपल्यासोबत त्यांच्या पत्नी देखील आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। तो आपका नाम क्या है और कितने दिन के लिए आप यहाँ पर आए थे और आपको कुछ घबराहट महसूस नहीं हुई क्या? क्योंकि जो आतंकी हमला हुआ वो टूरिस्टों के ऊपर ही हुआ। इसके ऊपर ही हुआ। मेरा नाम प्रमिला जैन है और हम लोग यहाँ घूमने आए, पर ऐसा डर जैसा कुछ नहीं। यहाँ के लोग बहुत अच्छे, बहुत कोऑपरेटिव है। खरं तर या पर्यटकांचं म्हणणं आहे की स्थानिक नागरिक जे आहेत खूप त्यांनी पाठिंबा दिलाय। काय म्हणणं आहे आपलं? स्थानिक सर्व हॉटेल्सवाले, टॅक्सीवाले, जेवढे पण इकडचे लोक आहेत त्या लोकांची टोटल जे आहे जीवनयापन सर्व आपल्यावरतीच अवलंबून आहेत। त्या लोकांनी फार सांगितलं की बाबा हे लोक करतात पण तुम्ही घाबरू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत ना। आम्ही एवढा त्यांनी सांगितलं सपोर्ट दिल्यामुळे मग आम्ही थोडी भीती आमची कमी झाली म्हणून आम्ही थोडे बघण्यासाठी आलो। खरं तर या स्थानिक लोकांमुळेच या पर्यटकांमधली भीती जी आहे ती कमी झालेली आहे असं या लोकांचं म्हणणं आहे। आपल्यासोबत अजून देखील काही पर्यटक आहेत जे या ठिकाणी फिरायला आलेत। आप कहाँ से आए हो? हम उड़ीसा से आए हैं भैया। कितने दिन के लिए आए हो आप? जब 22 तारीख को जो आतंकी हल्ला हुआ आप यहाँ पर ही मौजूद थे क्या, कश्मीर में मौजूद थे? पहले यहाँ आने वाले थे, यहाँ स्टे करना था 2 दिन, फिर हम श्रीनगर चले गए डायरेक्ट। 30 किलोमीटर था पहलगाम और यही इंसिडेंट हुआ, तो हम डायरेक्ट श्रीनगर जाके वहाँ होटल में स्टे किए। बहुत डर लग रहा है भैया, क्या करेंगे? अभी भी आप डर में हो? थोड़ा थोड़ा। खरं तर आपण पाहिलं की ओडिसातले काही पर्यटक आहेत, काही अजून या ठिकाणी आलेले काही पर्यटक आहेत, स्थानिक नागरिक आहेत। आपण त्यांच्याशी देखील बोलणार आहोत, कुठून आलेत, काय आलेत। कारण की पर्यटकांनी जरी काही मोठ्या प्रमाणात पाठ फिरवली असली तरी काही पर्यटक जे आहेत या ठिकाणी या संपूर्ण पहलगामला भेट देताना आपल्याला पाहायला मिळतात। आप कहाँ से आए हो और कितने दिन के लिए यहाँ पर रुके हो पहलगाम में? क्योंकि 22 तारीख को जो आतंकी हल्ला हुआ तब आप पहलगाम में मौजूद थे कि आप उसके बाद आए? उसके बाद आए हम। कहाँ से आए हो आप? केरला से आए। खासकर कश्मीर देखने के लिए आए हो? हाँ, कश्मीर देखने के लिए आए। 5 दिन हम यहीं रुकेंगे। आप कितने दिन के लिए यहाँ पर कश्मीर में आए हो स्टे करने के लिए? कल आया था हमने, 5 और दिन रुके हम।
कुछ डर का माहौल आपको नहीं लग रहा है क्या, क्योंकि आतंकी हमला जो है वो टूरिस्टों के ऊपर ही हुआ है, सब टूरिस्ट अपने बुकिंग कैंसिल कर रहे हैं, आप यहाँ पर आए हो। डर है फिर We have a strong government here. They will protect us. That's all. खरं तर सरकारमुळे आपण या ठिकाणी आहोत। अजून काही पर्यटक आहेत। कहाँ से आए हो आप और कितने दिन के लिए यहाँ पर रहने वाले हो? जो आतंकवादी हमला हुआ अभी हमने हैदराबाद से आया था, 22 का अराइवल हुआ था। जो जब अराइवल हुआ था उस दिन में अटैक हुआ था। तो अटैक हुआ तभी अराइवल आप कहाँ पर थे? यहाँ पर पहलगाम में ही मौजूद थे कि का? मैंने हम श्रीनगर में था, जो उस दिन अटैक हुआ था हम श्रीनगर में थे। तो आपको डर कुछ लग नहीं रहा था क्या? हमको कुछ भी नहीं डर लग रहा था। 22 के बाद इंसिडेंट होने के बाद हम लोग सोचा था पीछे जाने के भी नहीं, आगे सामने जाके पूरा टूर कंप्लीट करेंगे, कंप्लीट करके घर को वापस चलेंगे। टुडे इज द लास्ट डे ऑफ आवर टूर एंड टुमारो विल बी बैक टू हैदराबाद। खरं तर आपण पाहिलं की ओडिशा असेल, केरळ असेल, त्याच्यानंतर हैदराबाद असेल, अशा देशातल्या विविध भागातून हे पर्यटक जे आहेत ते या ठिकाणी भेट द्यायला आलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। जरी पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली तरी काही पर्यटक जे आहेत ते अजून देखील पहलगामला पर्यटनासाठी या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत। आपल्या मुंबईमधनं देखील काही लोक आलेली होती, त्यांनी देखील आपला अनुभव सांगितला की ज्या दिवशी 22 तारखेला मंगळवारी हा भ्याड दहशतवादी हल्ला झाला त्यावेळेस ते श्रीनगरमध्ये उपस्थित होते। यामधले काही पर्यटक जे आहेत ज्या दिवशी हल्ला झाला त्यावेळेस श्रीनगरला उपस्थित होते आणि त्यानंतर मात्र 2-3 दिवसानंतर हे सगळे पर्यटक जे आहेत ते आता पहलगाम फिरण्यासाठी आलेले आहेत। मोठ्या संख्येनं हॉटेलचे बुकिंग्स जे आहेत ते पर्यटकांनी रद्द केलेले आहेत आणि पर्यटक आपल्या माघारी परतलेले आहेत। परंतु काही पर्यटक जे आहेत ते या ठिकाणी पर्यटनाला आता सुद्धा येताना पाहायला आपल्याला मिळत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट खंडू कसबेसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, पहलगाम।